व्हेरी गुड, करेक्ट आहे. हे आहेत 5 इंटरप्ट्स. तर या 5 इंटरप्ट्स मध्ये सर्वात हायेस्ट प्रायोरिटी कोणत्या इंटरप्टची आहे आणि सर्वात लोएस्ट प्रायोरिटी कोणत्या इंटरप्टची आहे? हायेस्ट आणि लोएस्ट प्रायोरिटी सांगा. ट्रॅप इंटरप्ट हायेस्ट प्रायोरिटी आणि लोएस्ट प्रायोरिटी कोणाची आहे? INTR इंटरप्टची. व्हेरी गुड, करेक्ट आहे. ठीक आहे. तर बघा, आता लक्ष द्या. तुम्हाला मी काल सांगितलं होतं की हे आणखी एक डे टू डे लाईफ रिलेटेड एका एक्झाम्पलने सांगतो, म्हणजे एक याची अॅनालॉजी सांगतो, इंटरप्टची एक अॅनालॉजी सांगतो, जेणेकरून की इंटरप्ट हा कन्सेप्ट आणखी क्लिअर होईल तुम्हाला. एक मिनिट. ओके, तर बघा इंटरप्ट म्हणजे काय असतं की आता ॲज्युम करा की क्लासमध्ये टीचर शिकवत आहे, ठीक आहे. आणि ॲज्युम करा की एक अॅनॉलॉजी सांगत आहे. लक्षात घ्या, हे जे इंटरप्ट हा जो कन्सेप्ट आहे, हे कन्सेप्ट आणखी डिटेलमध्ये समजण्यासाठी, एक्झॅक्टली काय कन्सेप्ट आहे तो समजण्यासाठी इथे मी एक्सप्लेन करत आहे एक अॅनॉलॉजी. हां, आता समजा की असं ॲज्युम करा की क्लासमध्ये टीचर शिकवत आहे, ठीक आहे. आणि टीचर म्हणजे काय आहे, तर तो मायक्रो प्रोसेसर आहे. म्हणजे ती शिकवण्याची काय आहे, एक मेन प्रोग्राम आहे किंवा मेन टास्क आहे, जी की तो मायक्रो प्रोसेसर एक्झिक्यूट करत आहे. म्हणजे टीचरचा जो मेन त्या म्हणजे ती जी टास्क आहे, मेन टास्क ती काय आहे, टीचिंगची, आणि तो एक्झिक्यूट करत आहे, ठीक आहे. आणि त्याच वेळेला काय होतं बघा, सपोज त्याच्या टीचिंगमध्ये 2 इंटरप्ट्स येतात. इंटरप्ट्स म्हणजे काय येतात, समजा त्याला प्रिन्सिपल सरचा कॉल आला, ठीक आहे. त्या टीचरला सपोज, आता समजा मी तुमच्या क्लासमध्ये शिकवत आहे, ॲज्युम करा की तुम्ही क्लासरूममध्ये बसलेले आहात आणि मी तुम्हाला शिकवत आहे, आणि मी मायक्रो प्रोसेसर आहे आणि मी माझी नॉर्मल मेन टास्क जी आहे ती एक्झिक्यूट करत आहे, ठीक आहे. मेन टास्क कोणती आहे, या केसमध्ये माझी टीचिंगची आहे, ठीक आहे. आणि त्या ठिकाणी मला 2 इंटरप्ट्स आले, आणि ॲट अ टाइम मला 2 इंटरप्ट्स आले. कोणकोणते आले? एक इंटरप्ट म्हणजे काय, आता समजा मला प्रिन्सिपल सरचा कॉल आला, ठीक आहे. प्रिन्सिपल सरचा कॉल आला म्हणजे काय, आता समजा प्रिन्सिपल सरनं म्हणले 2 मिनिटं आमच्या कॅबिनकडे येऊन जावा, तुमच्याकडे एक काम आहे, ठीक आहे. असे हे प्रिन्सिपल सरची एक रिक्वेस्ट आहे माझ्याकडे आलेली, राईट. आणि सपोज दुसरा एक इंटरप्ट आलाय मला त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी समजा एक आपल्या कॉलेजचे जे पिऊन असतात, तर कॉलेजचे पिऊन माझ्याकडे नोटीस घेऊन आलेली की सर ही नोटीस मुलांना वाचून दाखवा, ठीक आहे. तर आता लक्षात घ्या, तुम्हाला जी अॅनॉलॉजी सांगत आहे त्या अॅनॉलॉजीमध्ये मी ॲज अ टीचर माझी मेन टास्क म्हणजे टीचिंगची टास्क एक्झिक्यूट करत आहे, म्हणजेच मायक्रो प्रोसेसर कुठला तरी मेन प्रोग्राम एक्झिक्यूट करत आहे. आणि 2 इंटरप्ट त्या ठिकाणी, 2 इंटरप्ट रिक्वेस्ट आलेले आहेत. एक म्हणजे प्रिन्सिपल सरकडून इंटरप्ट रिक्वेस्ट आलेली आहे, ते म्हणजे त्यांचा कॉल असेल. आणि दुसरी इंटरप्ट रिक्वेस्ट म्हणजे ते पिऊन जे की ती नोटीस घेऊन आलेले आहेत, जी की नोटीस मला तुम्हाला वाचून दाखवायची आहे क्लासमध्ये. समजतंय? आवाज येतोय क्लिअर सर्वांना का ब्रेक होत आहे? आवाज येतोय का सर्वांना? आवाज येतोय का ब्रेक होत आहे माझा आवाज? ओके, हां. तर लक्षात घ्या, ही जी अॅनॉलॉजी सांगत आहे ती लक्षात घ्या अॅनॉलॉजीकडे. हां, आता माझ्याकडे ॲट अ टाइम 2 इंटरप्ट रिक्वेस्ट आलेले आहेत, ठीक आहे. माझ्याकडे ॲट अ टाइम 2 इंटरप्ट रिक्वेस्ट आलेले आहेत. आणि आता समजा मी टीचिंगमध्ये एवढा बिझी आहे की मी काय करू शकतो, ते जे क्लासमध्ये आलेले पिऊन आहेत त्यांना मी असं म्हणू शकतो की तुम्ही तुमची नोटीस ठेवून जावा, मी नंतर वाचेल, जेव्हा मला टाइम भेटेल, माझं शिकवणं झाल्यानंतर, क्लास संपल्यानंतर मी ती नोटीस वाचून दाखवेल मुलांना, ठीक आहे. म्हणजे मी काय, किंवा मी त्यांना म्हणू शकतो की नंतर या, दुसऱ्या अर्ध्या तासाने या वगैरे, असं मी सांगू शकतो. म्हणजे पिऊन माझ्याकडे जे नोटीस घेऊन आलेली आहेत ती म्हणजे लोएस्ट प्रायोरिटी आहे, INTR इंटरप्ट आहे समजा तो.
आणि तो मी ऍक्सेप्ट पण करू शकतो किंवा डिनाय पण करू शकतो. म्हणजे मी ती रिक्वेस्ट तुम्हाला वाचून पण, मी ती नोटीस तुम्हाला वाचून पण दाखवू शकतो किंवा ती डिनाय सुद्धा करू शकतो की तुम्ही नोटीस बोर्डवर चिटकवा, तिथं विद्यार्थी वाचतील. ठीक आहे, असं म्हणून मी काय करू शकतो, ती रिक्वेस्ट डिनाय सुद्धा करू शकतो. म्हणजे ती लोएस्ट प्रायोरिटीची इंटरप्ट रिक्वेस्ट आहे असं ऍझ्युम करा. आणि त्याच ठिकाणी समजा मला प्रिन्सिपल सरचा कॉल आला तर मला त्यांना डिनाय करता येत नाही. ठीक आहे, कारण ते हायेस्ट प्रायोरिटीमध्ये आहेत. एनी हाऊ आय हॅव टू ऍक्सेप्ट देअर रिक्वेस्ट अँड सर्व टू देम. म्हणजे मला त्यांची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करावीच लागते, इंटरप्ट रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करावीच लागते आणि त्यांना सर्व करावंच लागतं. ठीक आहे, सर्व करणं म्हणजे काय, आता समजा मी प्रिन्सिपल सरची इंटरप्ट रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली, म्हणजे मी काय करेल, माझी मेन जी टीचिंगची टास्क होती ती काय करेल, टेम्पररी सस्पेंड करेल आणि पुन्हा प्रिन्सिपल कॅबिनकडे जाईल, तिथे जे काही काम आहे ते काम कम्प्लीट करेल आणि पुन्हा क्लासरूममध्ये वापस येईल आणि माझी जी जिथून मी शिकवायचं थांबलो होतो तिथून पुढे शिकवायचं कंटिन्यू करेल. तसंच मायक्रो प्रोसेसरच्या केसमध्ये सुद्धा तसंच होतं. जेव्हा एखादा एक्सटर्नल इनपुट आउटपुट डिव्हाइस मायक्रो प्रोसेसरला एका पर्टिक्युलर सर्व्हिससाठी रिक्वेस्ट सेंड करतो, तर ती रिक्वेस्ट सेंड करतो या 5 इंटरप्ट पिनवर. कोणकोणत्या पिन्स आहेत त्या इथे बघू शकतो आपण. ह्या 5 इंटरप्ट पिन आहेत. ठीक आहे, ट्रॅप, RST 7.5, 6.5, 5.5 आणि INTR. ह्या 5 इंटरप्ट रिक्वेस्ट आहेत. ठीक आहे, हे इंटरप्ट पिन आहेत. तर या इंटरप्ट पिनवर एक्सटर्नल IO डिव्हाइसेस मायक्रो प्रोसेसरला रिक्वेस्ट सेंड करू शकतात. तर कोणत्या इंटरप्टची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करायची आहे किंवा कोणत्या इंटरप्टला मायक्रो प्रोसेसरला हायस्ट प्रायोरिटी द्यायची किंवा लोएस्ट प्रायोरिटी द्यायची, तर ते डिपेंड करेल की ते कोणत्या पिनला तो IO डिव्हाइस कनेक्ट केलेला आहे. इफ दॅट IO डिव्हाइस इज कनेक्टेड टू द ट्रॅप पिन, देन इट हॅज अ हायस्ट प्रायोरिटी. ओके, सो दिस इज व्हॉट द इंटरप्ट्स. हा, इंटरप्टचा कन्सेप्ट क्लिअर झाला का बघा. ह्या अनालॉजीने इंटरप्टचा कन्सेप्ट क्लिअर झाला का. ठीक आहे, बाकीच्यांना काही डाऊट आहे का. इंटरप्ट्स म्हणजे काय समजलं, एकदम सिंपल लँग्वेजमध्ये एक अनालॉजी रिलेटेड करून तुम्ही इंटरप्ट्स काय कन्सेप्ट असतो ते समजून घेऊ शकता. आणखीन जास्त टेक्निकलमध्ये आणि आणखीन जास्त डिटेलमध्ये मी घेणारच आहे. तो टॉपिक स्टार्ट झाल्यानंतर तो स्पेशल टॉपिक आपल्याला बघायचा आहे, सेपरेट टॉपिक. ठीक आहे, तर हे इंटरप्ट्स असतात. आता इंटरप्ट्स म्हणजे काय एक्झॅक्टली, व्हेन एक्सटर्नल IO डिव्हाइस वॉन्ट्स अ सर्व्हिस फ्रॉम द मायक्रो प्रोसेसर, इट सेंड्स द रिक्वेस्ट ॲट द इंटरप्ट पिन. इंटरप्ट पिनवर फक्त तो रिक्वेस्ट सेंड करतो. राईट, तर हे आहे इंटरप्टचा कन्सेप्ट. आता रिक्वेस्ट सेंड करतो म्हणजे काय, थोडंसं आणखी त्याला समजून घ्यायचं. म्हणजे बघा इकडे समजा, लक्षात घ्या, हा मेन प्रोग्राम आहे. इथे दाखवत आहे मी, हे 2 व्हर्टिकल लाईन्स मध्ये जे दाखवत आहे तो मेन प्रोग्राम आहे. ठीक आहे, 2 व्हर्टिकल लाईन्स मध्ये हा लिहिलेला मेन प्रोग्राम आहे. आणि इथे कुठेतरी तो सबरुटीन प्रोग्राम आहे. आता लक्षात घ्या, हे दोन्ही एकाच मेमरीचे पार्ट आहेत. दाखवताना फक्त मी इथे सेपरेट दाखवलेले आहेत. इथे एक सबरुटीन प्रोग्राम आहे, इथे एक सबरुटीन प्रोग्राम आहे. ठीक आहे, आणि या सबरुटीन प्रोग्राम मध्ये जे इन्स्ट्रक्शन्स लिहिलेले आहेत, दीज इन्स्ट्रक्शन्स आर रिलेटेड टू द इनपुट आउटपुट डिव्हाइस. त्या इनपुट आउटपुट डिव्हाइसच्या रिलेटेड जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, तर ते इन्स्ट्रक्शन स्टोअर केलेले आहेत या सबरुटीन प्रोग्राम मध्ये. ठीक आहे, आणि हा मायक्रो प्रोसेसरचा मेन प्रोग्राम आहे. आता होते काय याच्यामध्ये एक्झॅक्टली लक्षात घ्या, मायक्रो प्रोसेसर इज एक्झिक्युटिंग द नॉर्मल एक्झिक्युशन. हे नॉर्मल एक्झिक्युशन मायक्रो प्रोसेसर एक्झिक्यूट करत आहे. आणि या ठिकाणी समजा ह्या IO डिव्हाइसेसला सर्व्हिस पाहिजे. आता एक्झॅक्टली लक्षात घ्या, प्रोसेसिंग करण्याचं काम कोण करतोय, IO डिव्हाइस प्रोसेसिंग करण्याचं काम करेल का, नाही. प्रोसेसिंग करण्याचं काम कोण करेल, मायक्रो प्रोसेसर करेल. ठीक आहे, म्हणजे IO डिव्हाइसला जे काही रिक्वायर्ड इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करायचे आहेत, तर ते इन्स्ट्रक्शन या मेमरी ब्लॉकमध्ये स्टोअर केलेले आहेत, ज्याला की आपण म्हणतो सबरुटीन प्रोग्राम. अँड व्हेन द IO डिव्हाइस सेंड्स द इंटरप्ट रिक्वेस्ट, दॅट मीन्स IO डिव्हाइस wants that the microprocessor should suspend its current execution temporarily and it should execute the instructions stored in the subroutine program. म्हणजे हे इन्स्ट्रक्शन्स करंट एक्झिक्युशन थांबवायचं आणि सबरुटीन मधले इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट करायचे सिम्पली. तर त्यासाठी एक्सटर्नल IO डिव्हाइस काय करतो, मायक्रो प्रोसेसरकडे एक इंटरप्ट रिक्वेस्ट सेंड करत असतो. मग जर मायक्रो प्रोसेसर त्याची ही मेन एक्झिक्युशन टास्क परफॉर्म करण्यामध्ये बिझी असेल, तर आलेल्या इंटरप्ट रिक्वेस्टला मायक्रो प्रोसेसर एक तर डिनाय करू शकतो. डिनाय म्हणजे रिजेक्ट करणे. ठीक आहे, डिनाय म्हणजे रिजेक्ट करणे, किंवा एक तर त्याला तो काय करू शकतो, ऍक्सेप्ट करू शकतो. ऍक्सेप्ट करू शकतो. ठीक आहे, हा आहे तो इंटरप्टचा कन्सेप्ट. आता नेक्स्ट पुढे बघा, पुढे आहे बघा सिरियल इनपुट अँड आउटपुट कंट्रोल. हा, तुम्हाला सांगतोय मी, लक्षात घ्या. इथं हे आपण एक्झॅक्टली बघतोय काय, तर ह्या ब्लॉक डायग्रामचं एक्सप्लेनेशन बघतोय. ह्या ब्लॉक डायग्राम मध्ये जे काही ब्लॉक्स दिलेले आहेत तिथे,
आता जसं की आपण आता हे बघितलं इंटरप्ट कंट्रोल, आता त्यानंतर आपण पुढचा ब्लॉक बघतोय सिरियल इनपुट आउटपुट कंट्रोल, आणि त्यानंतर आहे हा टायमिंग अँड कंट्रोल युनिट. तर ब्लॉक डायग्रामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे एकदम शॉर्टमध्ये इथे तुम्हाला दिलेले आहेत. सध्या जे मी डिस्क्रिप्शन तुम्हाला दाखवतोय त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये दिले, पण पुढच्या चॅप्टरमध्ये हाच ब्लॉक डिटेलमध्ये आहे. तसंच हा ब्लॉक सुद्धा डिटेलमध्ये आहे आणि हा ब्लॉक सुद्धा पुढच्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये आहे. ठीक आहे, त्यावेळेस ते आणखीन कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर होतात. सध्या हे एंट्री लेवलला एक्सप्लेन करत आहे. हा, आता ते झाल्यानंतर सिरियल इनपुट आउटपुट कंट्रोल आहे. बघा याच्या डिस्क्रिप्शन मध्ये काय दिलेलं आहे. इन द सिच्युएशन्स लाईक डेटा ट्रान्समिशन ओव्हर लॉंग डिस्टन्स अँड कम्युनिकेशन विथ द cassette tapes or CRT terminal, it is necessary to transmit the data bit by bit to reduce the cost of cabling. In serial communication, one bit is transferred at the time over a single line. The 8085 serial control provides two lines, SOD that is serial output and SID that is serial input. For serial communication, the serial output data line is used to send the data serially and serial input data line is used to receive the data serially. काय आहे डिस्क्रिप्शन मध्ये सांगतो, लक्षात घ्या. सगळ्यात अगोदर लक्षात घ्या, मायक्रोप्रोसेसरला हा आहे मायक्रोप्रोसेसर, जेव्हा एक्सटर्नल इनपुट आउटपुट डिव्हाइसेस सोबत कम्युनिकेट करायचं आहे. ठीक आहे, हे एक्सटर्नल आयओ डिव्हाइसेस आहेत. हे एक्सटर्नल आयओ डिव्हाइसेस आहेत आणि ह्या एक्सटर्नल आयओ डिव्हाइसेस सोबत मायक्रोप्रोसेसरला कम्युनिकेट करायचं आहे. दोन प्रकारे मायक्रोप्रोसेसर कम्युनिकेट करतो. एक म्हणजे काय आहे, हे सिरियली. ठीक आहे, एक म्हणजे मायक्रोप्रोसेसर कम्युनिकेट करतो सिरियली, आणि दुसरं म्हणजे इथे शॉर्टकटमध्ये लिहित आहे, लक्षात घ्या सगळ्या काही इथे. आणि दुसऱ्या प्रकारे ते म्हणजे पॅरलल डेटा कम्युनिकेशन आहे. ठीक आहे, पॅरललमध्ये काय असतं लक्षात घ्या आणि सिरियलमध्ये काय डिफरन्स आहे लक्षात घ्या. मायक्रोप्रोसेसरमध्ये हे दोन्ही प्रकारे कम्युनिकेट करतो एक्सटर्नल डिव्हाइसेस सोबत. तर लक्षात घ्या, ॲट अ टाइम एकतर 8 बिट डेटा तो काय करणार आहे, रीड किंवा राईट करणार आहे. ठीक आहे, म्हणजे ॲट अ टाइम लक्षात घ्या, जेव्हा पॅरलल कम्युनिकेशन आहे त्यावेळेस अशा 8 लाईन्स असतात. ठीक आहे, अशा 8 लाईन्स असतात. अशा टोटल किती लाईन्स आहेत ह्या, 8 लाईन्स. 8 लाईन्स म्हणजे हा एक गोष्ट म्हणजे याच्यामध्ये लक्षात घ्या, मायक्रोप्रोसेसर आणि आयओ डिव्हाइस ह्या दोघांना कनेक्ट करण्यासाठी एक केबल यूज केलेला आहे आणि या केबलमध्ये टोटल किती लाईन्स आहेत, 8 लाईन्स आहेत. का, कारण हे पॅरलल कम्युनिकेशन आहे आणि 8 बिट डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला किती लाईन्सची आवश्यकता आहे, 8 लाईन्सची. म्हणजे प्रत्येक लाईनवर एकच बीट असेल. मग एक तरी तर समजा 0 व्हॅल्यू असेल किंवा 1 व्हॅल्यू असेल किंवा 0 व्हॅल्यू असेल, 1 व्हॅल्यू असेल, अशा प्रकारे टोटल 8 बीट मायक्रोप्रोसेसर ॲट अ टाइम सेंड किंवा रिसीव्ह करतो त्या एक्सटर्नल आयओ डिव्हाइस पासून. ठीक आहे, याला म्हणायचं पॅरलल कम्युनिकेशन. काय सांगतोय ते नीट लक्षात घ्या. हा, आता इथे ते नेमकं एक्झॅक्टली बीट सेंड किंवा रिसीव्ह कुठं करत असतो, तर ते पोर्ट्सला करत असतो. आपण त्याला म्हणतो मायक्रोप्रोसेसरचे हे पोर्ट्स म्हणतो. ठीक आहे, तर हे पोर्ट्स असतात इथे आणि ह्या पोर्ट्सच्या थ्रू मायक्रोप्रोसेसर काय करतो, एक्सटर्नल आयओ डिव्हाइसेस सोबत कम्युनिकेट करतो. तर हे 8 पोर्ट्स आणि हे एक्सटर्नल आयओ डिव्हाइसेस आणि मायक्रोप्रोसेसर हे एकमेकाला केबलच्या थ्रू कनेक्ट केलेले असतात आणि पॅरलल कम्युनिकेशनमध्ये त्या केबलमध्ये अशा 8 लाईन्स असतात आणि प्रत्येक लाईनवर ॲट अ टाइम एकच बीट असतो आणि हे सर्व बीट्स म्हणजे ॲट अ टाइम 8 बीट्स म्हणजे सायमल्टेनियसली किंवा ॲट अ सिंगल पॉईंट ऑफ टाइम 8 बीट्स ट्रान्समिट किंवा रिसीव्ह केले जातात. ठीक आहे, हे कशामध्ये, पॅरलल कम्युनिकेशनमध्ये. आणि हे जे सिरियल कम्युनिकेशन दाखवलेलं आहे हे वरच्या डायग्राममध्ये, याच्यामध्ये बघा फक्त एकच केबल असतो याच्यामध्ये आणि ॲट अ टाइम एकच बीट त्याच्यामधून ट्रान्सफर होतो. एकतर 0 ट्रान्सफर होईल किंवा एकतर त्याच्यामधून 1 ट्रान्सफर होईल. एकतर 0 किंवा यामधून ॲट अ टाइम 1 अशा प्रकारे एका वेळेला एकच बीट त्याच्यामधून ट्रान्सफर केला जातो. याला आपण म्हणतो सिरियल कम्युनिकेशन. हा, आता लक्षात घ्या, तुम्ही म्हणणार सर दोघांमध्ये जर कंपॅरिझन केलं तर डेटा ट्रान्सफरची स्पीड आपल्याला पॅरलल कम्युनिकेशनमध्ये जास्त भेटते. मग सिरियल कम्युनिकेशन म्हणजे एक स्लो डेटा ट्रान्सफरची गरज काय आहे, काय गरज आहे ते सांगतो. ते डिपेंड करते की कोणत्या सिच्युएशनमध्ये आपण यूज करतोय. लक्षात घ्या इकडे, नो डाऊट ॲट अ टाइम एका सिंगल पॉईंट ऑफ टाइममध्ये 8 बीट जर तुम्ही सेंड करत असाल तर याच्यामध्ये डेटा ट्रान्सफरची स्पीड कशा जास्त आहे, पॅरलल कम्युनिकेशनमध्ये डेटा ट्रान्सफरची स्पीड नो डाऊट जास्त असेल. सिरियल कम्युनिकेशनची गरज काय आहे, सिरियल कम्युनिकेशनची मेन गरज काय असते लक्षात घ्या, जेव्हा डेटा एका लॉंग डिस्टन्सवर ट्रान्सफर करायचा आहे. जर डेटा एका लॉंग डिस्टन्सवर ट्रान्सफर करायचा असेल तर त्या ठिकाणी जर तुम्ही 8 बीट केबल जर यूज केला तर त्याची कॉस्ट इन्क्रीज होते. ठीक आहे, मी काय सांगतोय लक्षात घ्या, जर आपण 8 बीट किंवा 8 लाईन्सचा जर केबल त्याच्यामध्ये यूज केला
कशासाठी? लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशनसाठी. तर त्या ठिकाणी काय होतं, अननेसेसरी केबलची वगैरे कॉस्ट त्याच्यामध्ये इन्क्रीज होते. मग ती कॉस्ट वगैरे रिड्यूस करण्यासाठी आपण काय करतो, जर लॉंग डिस्टन्समध्ये डेटा ट्रान्सफर करायचा तर आपण सिरियल कम्युनिकेशन प्रेफर करतो, आणि जर शॉर्ट डिस्टन्समध्ये डेटा ट्रान्सफर करायचा असेल तर आपण प्रेफर करतो पॅरलल कम्युनिकेशन. तर आपण प्रेफर करत असतो हे पॅरलल कम्युनिकेशन. समजतंय? सिरियल कम्युनिकेशन कधी वापरायचं? लॉंग डिस्टन्समध्ये डेटा ट्रान्सफर करायचा असेल तर. पॅरलल कम्युनिकेशन कधी यूज करायचं? जर शॉर्ट डिस्टन्समध्ये डेटा ट्रान्सफर करायचा असेल तर. ते ऍडव्हान्टेजेस असतात, ते डिपेंड करते कोणत्या याच्यामध्ये आपण यूज करतो. तर हे सिरियल कम्युनिकेशनमध्ये बघा इकडे. आता ह्या सिरियल कम्युनिकेशन बद्दल एक्झाम आपल्या बुकमध्ये काय दिलेलं आहे, तर मायक्रोप्रोसेसरमध्ये 2 पिन्स आहेत. एक आहे SID पिन म्हणजे सिरियल इनपुट डेटा पिन आहे, आणि दुसरी पिन आहे SOD पिन, सिरियल आउटपुट डेटा. ठीक आहे. आणि हे जे कम्युनिकेशन आहे, कम्युनिकेशन कोणतं? मायक्रोप्रोसेसर आणि IO डिव्हाइस ह्या दोघांमधलं कम्युनिकेशन. तर हे कम्युनिकेशन कसं असतं? बाय डायरेक्शनल असतं. लक्षात घ्या, हे कम्युनिकेशन कसं आहे? बाय डायरेक्शनल. म्हणजे मायक्रोप्रोसेसर डेटा ट्रान्समिट पण करू शकतो आणि डेटा रिसिव्ह पण करू शकतो. मग मायक्रोप्रोसेसरकडे डेटा ट्रान्समिट करण्यासाठी SID पिन आहे, आणि डेटा रिसिव्ह करण्यासाठी डेटा रिसिव्ह करण्यासाठी SID पिन आहे, सिरियल इनपुट डेटा, आणि डेटा ट्रान्समिट करण्यासाठी आहे SOD पिन, सिरियल आउटपुट डेटा. ह्या 2 पिन्स आहेत त्या. आता आपण डिस्क्रिप्शन एकदा वाचूयात, बघा हे व्यवस्थित पॉईंट समजतात का नाही त्यामध्ये. आता एकदा ह्या डिस्क्रिप्शनकडे येऊयात आपण. बघा, इन सिच्युएशन्स लाईक डेटा ट्रान्समिशन ओव्हर लॉंग डिस्टन्स. मी काय सांगितलं होतं, सिरियल कम्युनिकेशन कधी प्रेफर करतात? जेव्हा एका लॉंग डिस्टन्सवर डेटा आपल्याला ट्रान्समिट करायचा असतो. लॉंग डिस्टन्ससाठी सिरियल कम्युनिकेशन का प्रेफर करतात? कारण सिरियल कम्युनिकेशनमध्ये जे केबल यूज करतो तर त्या केबलमध्ये फक्त एकच कंडक्टर असतो, आणि तो कंडक्टर ॲट अ टाइम एकच बीट सेंड करतो, म्हणजे जेणेकरून की त्या केबलची कॉस्ट सुद्धा काय होते? रिड्यूस होते. मग त्याचे काही एक्झाम्पल दिले तिथं, जसं की कॅसेट टेप्स आहेत किंवा CRT टर्मिनल आहे. तर ह्या सगळ्यांसोबत मायक्रोप्रोसेसर सिरियली कम्युनिकेट करत असतो. ठीक आहे. CRT टर्मिनल, कॅसेट टेप हे सगळे काय आहेत? सिरियल कम्युनिकेशनचे एक्झाम्पल आहेत. आता कॅसेट टेप, CRT टर्मिनल हे काय आहेत? एक्सटर्नल इनपुट आउटपुट डिव्हाइसेस आहेत. लक्षात ठेवा, हे आउटपुट डिव्हाइसेस आहेत. बघा, इट इज नेसेसरी टू ट्रान्समिट द डेटा बीट बाय बीट टू रिड्यूस द कॉस्ट ऑफ केबलिंग. काय सांगितलं होतं तुम्ही? सिरियल कम्युनिकेशनमध्ये एकच केबल असतो, कारण एक ॲट अ टाइम एकच बीट सेंड करायचा असतो, त्यामुळे केबलिंगची कॉस्ट सुद्धा काय होते? रिड्यूस होते. मग त्या ऍप्लिकेशन्समध्ये आपण सिरियल कम्युनिकेशन प्रेफर करतो. पुढे बघा आता इथे, इन सिरियल कम्युनिकेशन 1 बीट इज ट्रान्सफर्ड ॲट अ सिंगल पॉइंट ऑफ टाइम ओव्हर अ सिंगल लाईन. एका लाईनमध्ये एका वेळेला एकच बीट ट्रान्समिट केल्या जातो. एका वेळेला एका लाईनमध्ये, कारण एकच लाईन असते, एका वेळेला एका लाईन सिंगल लाईनमध्ये एकच बीट डेटा ट्रान्समिट केला जातो. कशामध्ये? सिरियल कम्युनिकेशनमध्ये. पुढे बघा, द 8085 सिरियल इनपुट आउटपुट कंट्रोल प्रोव्हाइड्स 2 लाईन्स SOD अँड SID. म्हणजे मायक्रोप्रोसेसर सिस्टममध्ये जर तुम्ही त्याची पिन डायग्राम बघितली तर तिथे तुम्हाला सिरियल कम्युनिकेशनसाठी 2 पिन्स दिसतील. एक पिन आहे SID, दुसरी पिन आहे SOD. SID स्टँड्स फॉर सिरियल इनपुट डेटा, SOD स्टँड फॉर सिरियल आउटपुट डेटा. SID पिन कशासाठी यूज करतात? डेटा रिसिव्ह करण्यासाठी. मायक्रोप्रोसेसर डेटा रिसिव्ह करण्यासाठी SID पिनचा यूज करतो, आणि त्या डेटाला राईट करण्यासाठी मायक्रोप्रोसेसर SOD पिनचा यूज करतो. ठीक आहे. हे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. आता मला वाटतं की बऱ्यापैकी क्लिअर झाला असेल हे थिअरी. पुढे बघा, आता हे आहे टायमिंग अँड कंट्रोल सर्किटरी. द टायमिंग सर्किटरी इन द प्रोसेसर इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दी ऑपरेशन्स. द कंट्रोल सर्किट and hence the operations in 8085 are synchronized with the help of clock signal. Along with the control of fetching and decoding the operations, the generating appropriate signals for the instruction execution, control circuitry also generates signal required to interface the external devices to the microprocessor 8085. काय अर्थ आहे बघा इकडे, याच्यामध्ये दिलेलं आहे टायमिंग अँड कंट्रोल युनिट. ठीक आहे. बघा इकडे ह्याचा अर्थ आपण समजून घेऊयात. सगळ्यात अगोदर इथे हे सिरियल कम्युनिकेशनमध्ये बघा, इथे हा आपला आता टॉपिक कंप्लीट झालेला आहे. या टॉपिकमध्ये बघा इथं सिरियल कम्युनिकेशन दिलेलं आहे. इथं 2च पोर्ट्स आहेत, एक आहे SID आणि एक आहे SOD. आणि यांची डायरेक्शन बघा कशी आहे. SID पिनची डायरेक्शन बघा, ही इनपुट पिन आहे, म्हणून डायरेक्शन कशी आहे? टुवर्ड्स द मायक्रोप्रोसेसर, म्हणजे एक्सटर्नल IO डिव्हाइसेस पासून मायक्रोप्रोसेसरकडे. हे अशा प्रकारची याच्यामध्ये हे आहे. आणि SOD पिन, आउटपुट पिनची डायरेक्शन कुठे आहे? मायक्रोप्रोसेसर पासून एक्सटर्नल IO डिव्हाइसेसकडे. त्यानंतर आता आपल्याला डिस्कस करायचं आहे टायमिंग अँड कंट्रोल सिग्नल्स. आता हे टायमिंग अँड कंट्रोल सिग्नल्स कोणकोणते आहेत एकदा बघून घ्या, म्हणजे त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये काय दिलेलं आहे ते समजून जाईल. बघा, हे टायमिंग अँड कंट्रोल सिग्नलमध्ये कोणकोणत्या पिन्स येतात? ALE म्हणजे ॲड्रेस लॅच इनेबल, S0 S1 हे स्टेटस सिग्नल आहेत. ठीक आहे. त्यानंतर हे IO/M बार हा एक सिग्नल आहे, RD आणि WR बार. आता यांचा यूज काय आहे लक्षात घ्या. इकडे यांचा यूज काय आहे सांगतो.
तर तुम्ही बघितलं की मायक्रोप्रोसेसरमध्ये बेसिकली 4 ऑपरेशन परफॉर्म होतात. कोणकोणते? एक म्हणजे आहे ऑपकोड फेच. बघा कोणकोणते 4 बेसिक ऑपरेशन परफॉर्म होतात. एक म्हणजे आहे ऑपकोड फेच. ऑपकोड फेच म्हणजे काय? कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि सांगा फास्ट. व्हॉट डू यू मीन बाय ऑपकोड फेच? व्हॉट डू यू मीन बाय ऑपकोड फेच? ऑपकोड फेच म्हणजे काय? ऑपकोड फेच म्हणजे काय? कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. टायमिंग अँड कंट्रोल युनिट सिग्नलचं काय यूज आहे ते सांगत आहे. ऑपकोड फेच म्हणजे काय? कमेंट बॉक्समध्ये टाईप करा फास्ट. व्हॉट डू यू मीन बाय ऑपकोड फेच? हे एक्सप्लेन केलेलं आहे मी. ऑपकोड फेच म्हणजे काय? ऑपकोड फेच म्हणजे काय? हे सगळं टायमिंग अँड कंट्रोल ब्लॉकशी रिलेटेड आहे हे सगळं काही. Fetch the instruction from the memory and deliver it to the register of MP. बघा इकडे ऑपकोड फेच म्हणजे काय आहे? मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणताही प्रोग्राम म्हणजे काय असतो? प्रोग्राम इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स अँड दोज इन्स्ट्रक्शन आर स्टोर्ड इन टू द मेमोरी. ठीक आहे. मग एक्सटर्नल मेमरीमध्ये जनरली असतात ते स्टोर केलेले, आणि म्हणजे रॉम मेमरीमध्ये वगैरे हे जनरली प्रोग्राम इन्स्ट्रक्शन स्टोर केलेले असतात. आणि त्या प्रत्येक इन्स्ट्रक्शनमध्ये स्टोर केलेले म्हणजे काय? तर त्यांचे ऑपकोड स्टोर केलेले असतात. ऑपरेशनल कोड. ऑपकोडचा लॉंग फॉर्म काय आहे? ऑपरेशनल कोड. तर त्या प्रत्येक इन्स्ट्रक्शनचे ऑपरेशनल कोड त्या मेमरीमध्ये स्टोर केलेले असतात. आणि हे ऑपरेशनल कोड म्हणजे 8 बीट व्हॅल्यू असते. लक्षात घ्या, 8 बीट हेक्साडेसिमल व्हॅल्यू किंवा 8 बीट बायनरी व्हॅल्यू असते. 8 बीट बायनरी व्हॅल्यू असते. बाकी वेगळं काही नसतं. ऑपकोड म्हणजे काय जास्त वेगळं काही नाहीये. फक्त 8 बीट व्हॅल्यू 0 1 1 0च्या फॉर्ममध्ये असलेली एक 8 बीट व्हॅल्यू आहे. त्याला की आपण म्हणतो ऑपकोड. त्याला आता ऑपकोडच का म्हणायचं? कारण त्या 8 बीट बायनरी व्हॅल्यूमध्ये एक्झॅक्टली कोणतं ऑपरेशन कोणत्या डेटावर परफॉर्म करायचं त्याची इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये असते. त्याच्यामुळे त्याला ऑपकोड म्हणतो आपण. ऑपरेशन कोड. एक्झॅक्टली कोणतं ऑपरेशन मायक्रोप्रोसेसरला परफॉर्म करायचं आणि कोणत्या डेटावर करायचंय म्हणून त्याला आपण म्हणतो ऑपकोड. समजतंय? तर इन्स्ट्रक्शन जेव्हा मायक्रोप्रोसेसर एक्झिक्यूट करत असतो त्यावेळेस, जेव्हा मायक्रोप्रोसेसर इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करत असतो त्यावेळेस मायक्रोप्रोसेसर काय करतो? ह्या ऑपकोडला म्हणजे ह्या मेमरीमध्ये स्टोर असलेल्या ऑपकोडला काय करतो? रीड करतो. त्याच ऑपरेशनला म्हणतात ऑपकोड फेच. ठीक आहे. त्यानंतर आणखीन कोणते ऑपरेशन आहेत? मेमरी रीड. म्हणजे एखादा डेटा मेमरी लोकेशनवर स्टोर आहे तर त्या डेटाला रीड करतो मायक्रोप्रोसेसर. त्याला म्हणायचं मेमरी रीड ऑपरेशन. एखाद्या स्पेसिफिक मेमरी लोकेशनवर मायक्रोप्रोसेसरला डेटा राईट करायचा आहे त्याला म्हणतो आपण मेमरी राईट ऑपरेशन. इनपुट आउटपुट डिव्हाइस पासून डेटा रीड करायचा आहे त्याला म्हणतो आयओ रीड. आणि इनपुट आउटपुट डिव्हाइसकडे डेटा आउटपुट डिव्हाइसेसकडे डेटा राईट करायचा आहे. इनपुट डिव्हाइसेस पासून रीड करायचा आहे, आउटपुट डिव्हाइसेसकडे डेटा राईट करायचा आहे त्याला आपण म्हणतो आयओ रीड किंवा आयओ राईट ऑपरेशन. तर हे बेसिकली हे ऑपरेशन जनरली. आणखीन एक आहे त्याच्यामध्ये हॉल्ट वगैरे. तर हे जनरली हे बेसिकली हे ऑपरेशन्स मायक्रोप्रोसेसर परफॉर्म करत असतो. तर हे मायक्रोप्रोसेसर परफॉर्म करण्यासाठी आता एक्झॅक्टली तुम्हाला वाटत असेल की मायक्रोप्रोसेसर डिजिटल डिव्हाइस आहे ज्याच्यामध्ये फक्त 0 आणि 1च्या वेळेस म्हणजे एक्झॅक्टली हे इन्स्ट्रक्शन कशा प्रकारे एक्झिक्यूट होतात, म्हणजे हे इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होतात नेमकं होतंय काय त्याच्यामध्ये. तर त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं होतं एक टायमिंग डायग्राम. तर लक्षात घ्या, कोणताही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करायचा आहे म्हणजे तो कशा प्रकारे एक्झिक्यूट होतो ते तुम्हाला त्या टायमिंग डायग्राम मधून क्लिअर होतं. इथं काही टायमिंग डायग्राम्स आहेत, एकदा बघून घ्या टायमिंग डायग्राम्स. बघा इकडे ह्या आहेत त्या टायमिंग डायग्राम्स. हे अशा प्रकारे कोणताही इन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये एक्झिक्यूट होतं. आता ही टायमिंग डायग्राम कशाची आहे? ही आहे ऑपकोड फेच. ऑपकोड फेच या ऑपरेशनची ती टायमिंग डायग्राम आहे. हे एक्झॅक्टली इन्स्ट्रक्शन कसा एक्झिक्यूट होतो ते याच्यामध्ये दिलेले आहे. आणि हे दिलेले म्हणजे काय? तर हे नेसेसरी कंट्रोल सिग्नल्स वगैरे जनरेट करण्याचं काम करतात. आता इथे बघा हे आय ऑब्लिक एम बार दिलेलं आहे, आर डी बार, डब्ल्यू आर बार, एएलई,
ह्याच त्या सर्व इथे तुम्हाला पिन्स दिसतील आणि ह्या सर्व सिंक्रोनाइज्ड ऑपरेशन असतात. कशासोबत सिंक्रोनाइज असतात तर ह्या क्लॉक सोबत. ठीक आहे, ह्या क्लॉक सोबत हे सगळे ऑपरेशन काय असतात सिंक्रोनाइज्ड असतात. तर हे सगळे सिग्नल्स, हे सगळे कंट्रोल सिग्नल्स वगैरे जनरेट करण्याचं काम कोणता ब्लॉक करतो तर टायमिंग अँड कंट्रोल युनिट हा ब्लॉक आहे. हे सगळे नेसेसरी सिग्नल जनरेट करण्याचं काम तो करत असतो. ओके, या ठिकाणी बघा आपला एक टॉपिक कव्हर झालेला आहे, तो म्हणजे आर्किटेक्चर ऑफ 8085. आणि ह्या टॉपिकला आपण डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे. आता आपण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. आता पुढचा टॉपिक असेल बघा पिन डायग्राम ऑफ 8085. टायमिंग अँड कंट्रोल युनिट झालं. आता नेक्स्ट आहे बघा टॉपिक पिन डायग्राम ऑफ 8085. आता सिलेबस कॉपीमध्ये सेपरेटली हा टॉपिक दिलेला नाहीये, लक्षात घ्या. मी काय सांगतोय लक्षात घ्या. तुम्ही जर सिलेबस कॉपी बघितली तुम्ही म्हणाल सर पिन डायग्राम ऑफ 8085 अशा प्रकारचा टॉपिक दिलेलाच नाहीये त्याच्यामध्ये. जरी दिलेला नसेल एक्झाम मध्ये 101% तुम्हाला हे प्रश्न विचारतात, समजतंय. आता एक्झाम मध्ये दिला नाही म्हणून मी शिकवणार नाही असं होऊ शकत नाही. ठीक आहे, जरी म्हणजे सिलेबस मध्ये दिला असेल नसेल मला हे शिकवावंच लागतात, कारण एक्झाम मध्ये प्रश्न विचारतात. याच्यावर बघा याच्यावर कसे प्रश्न विचारलेले आहेत. ह्या इथे टोटल किती पिन्स तुम्हाला दिसतात, इथे 40 पिन्स आहेत. तर ह्या 40 पैकी कोणत्याही 2 ते 3 पिन्स तुम्हाला एक्सप्लेन करा अशा प्रकारे क्वेश्चन विचारतात. हा, आता त्याच्यामध्ये काही जर वाटत असेल तर ही डायग्राम पाठ करावं लागेल का, आता ते डिपेंड करते ते क्वेश्चन पेपर कोण सेट करतो. जनरली लक्षात घ्या, जनरली हे पिन डायग्राम विचारायला नाही पाहिजे, कारण हे टोटल 40 पिन्स आहेत. आजकाल कोण लक्षात ठेवतं ह्या 40 पिन्स वगैरे. जनरली काय करतात बघा, आपल्याकडे आता कुठलीही नवीन आयसी तुम्ही घेतली समजा आणि त्या नवीन आयसीला तुम्हाला कनेक्शन्स करायचे, तर जनरली तुम्ही काय करता त्याची एक हे असते बघा, त्याच्यासोबत एक डेटा शीट आलेली असते. तर त्या डेटा शीटमध्ये तुम्ही काय करता त्याची स्कीमॅटिक डायग्राम म्हणजे ही पिन डायग्राम वगैरे त्याच्यामध्ये बघत असता आणि त्याच्यानुसार तुम्ही कनेक्शन्स करत असता. म्हणजे पाठ कोणी करत नाही, लक्षात ठेवा. प्रॅक्टिकली जर तुम्ही बघितलं ना तर ही पिन डायग्राम कोणी पाठ करत बसत नाही. पण जर एक्झाम मध्ये समजा पेपर सेट करणाऱ्याचा जर वाटलं त्याला की नाही बाबा मला पिन डायग्राम विचारायचे 6 मार्काला, तर एक्झाम मध्ये त्याला तो सुद्धा विचारू शकतो. ठीक आहे, बघा इकडे. आता जेव्हा आम्ही एसआरटीचे पेपर सेट करायचो त्यावेळेस आम्ही कधी पिन डायग्राम ड्रॉ करा असा क्वेश्चन कधी विचारला नव्हता, कारण कोण लक्षात ठेवणार आहे. 1 ते 40 पिन्स आहेत, कोणते पिन कुठं काय कोण लक्षात ठेवणार आहे याच्यामध्ये एवढं डिटेलमध्ये. आम्ही फक्त काय विचारायचो त्याच्यामध्ये क्वेश्चन्स की आम्ही अशा प्रकारे 4 पिन्स द्यायचे कोणत्याही. आता समजा इथं प्रश्न काय दिला आम्ही, एक्सप्लेन द फॉलोइंग पिन्स इन 8085, एक्सप्लेन इन ब्रीफ अशा प्रकारे क्वेश्चन दिला. मग त्याच्यामध्ये आम्ही द्यायचं त्याच्यामध्ये रेडी पिन, IO/M बार पिन, RD बार, WR बार किंवा ALE अशा प्रकारच्या पिन आम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करायच्या आणि त्यांना सांगायचं, विद्यार्थ्यांना सांगायचं की ह्या पिन्स फक्त मेन्शन करा, डायग्राम ड्रॉ करा. आम्ही असा प्रकारे विचारलं नाही. पण या D-BATUची तुम्ही सध्या एक्झाम देताय तर D-BATU मध्ये ते डिपेंड करते की पेपर सेटर कशा प्रकारे क्वेश्चन विचारतो. ठीक आहे, त्यामुळे याची पण तयारी ठेवून द्या. ही ब्लॉक डायग्राम दिलेली ही सुद्धा तुम्ही पाठ करा, ही डायग्राम सुद्धा. ठीक आहे, बाय हार्ट करा या डायग्रामला. आणि बाय हार्ट करणं एवढं काही डिफिकल्ट नाहीये. ह्या सगळ्या पिन्स तर तुम्हाला माहितीच आहेत कोणकोणत्या पिन्स आहेत. फक्त कुठली तरी एका ट्रिकने तुम्हाला फक्त काय करायचं याची सिक्वेन्स फक्त तुम्हाला लक्षात ठेवायची, बाकी काही नाही. आणि ही ब्लॉक डायग्राम सुद्धा खूप काही डिफिकल्ट नाहीये, लक्षात घ्या. लक्षात ठेवायला खूप इझी आहे, कारण याच्यामध्ये काय होतं, हे AD0 पासून AD7 पर्यंत ह्या काही पिन्स आहेत, A8 पासून A15 पर्यंत ह्या काही पिन्स आहेत. त्याच्यामुळे राहतात फार कमी पिन्स, त्या की तुम्ही इझिली कुठल्या तरी एका ट्रिकने लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, तर आता ह्या प्रत्येक पिनचं काय फंक्शन आहे ते आपण डिटेलमध्ये बघूयात. तर सगळ्यात अगोदर कोणत्या पिन्स येतात बघा, इथे येतात बघा पॉवर सप्लाय अँड फ्रिक्वेन्सी सिग्नल पिन्स. ठीक आहे, तर ह्या पिन्स कोणकोणत्या आहेत त्याच्यामध्ये. पॉवर सप्लाय म्हणजे काय, तर या आयसीला मायक्रोप्रोसेसर आयसीला ऑपरेट होण्यासाठी काहीतरी पॉवर सप्लायची गरज असेल. ठीक आहे, किती पॉवर सप्लाय लागतो हे मी या अगोदर सांगितलेलं आहे, फीचर्स मध्ये सांगितलेलं आहे. हाऊ मच पॉवर सप्लाय इज रिक्वायर्ड बाय मायक्रोप्रोसेसर 8085 फॉर इट्स ऑपरेशन. कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा 5 व्होल्ट प्लस 5 व्होल्ट. मग प्लस 5 व्होल्ट कुठे कनेक्ट करतो आपण, या पिन डायग्राम मधील अशा कोणत्या पिन्सला आपण प्लस 5 व्होल्ट कनेक्ट करतो आणि कोणत्या पिनला ग्राउंड कनेक्ट करतो. ग्राउंड कुठे कनेक्ट करतो आपण आणि प्लस 5 व्होल्ट VCC कुठे कनेक्ट करतो, VCC ला कनेक्ट करतो. व्हेरी गुड, करेक्ट आहे. ह्या VCC ला आपण कनेक्ट करतो प्लस 5 व्होल्ट DC सप्लाय आणि ह्या VSS आहे इथं VSS ला कनेक्ट करतो आपण ग्राउंड. ह्या VSS ला कनेक्ट करतो आपण ग्राउंड कनेक्ट करतो. ठीक आहे, ह्या तर झाल्या सप्लाय पिन्स. त्यानंतर बघा आणखीन एक आहे बघा फ्रिक्वेन्सी सिग्नल, म्हणजे ते एक्सटर्नल क्रिस्टल ऑसिलेटर आपण कनेक्ट केलेलं असतं. ते क्रिस्टल ऑसिलेटर कनेक्ट करण्यासाठी आपल्याकडे 2 पिन्स आहेत, X1 आणि X2. तुम्ही जर समजा डिप्लोमामध्ये वगैरे किंवा सेकंड इयरला जर तुम्ही हे केलं नाहीये
मिनी प्रोजेक्टमध्ये वगैरे जर तुम्ही बघितलं असेल, जनरली काय होतं बघा, मॅक्झिमम जे प्रोजेक्ट्स आहेत ते तुम्ही जनरली मायक्रो कंट्रोलरच्या रिलेटेडच करत असता. मायक्रो कंट्रोलर असेल, मायक्रो प्रोसेसर असेल, तर त्याला एक्सटर्नली एक क्रिस्टल ऑसिलेटर कनेक्ट केलेला असतो. ठीक आहे. तर आपल्या या 8085च्या केसमध्ये, ह्या 8085च्या केसमध्ये इथे 2 पिन्स दिलेले आहेत, X1 आणि X2. ह्या 2 पिन्सला आपण एक्सटर्नल ऑसिलेटर कनेक्ट करत असतो. बघा इथे डिस्क्रिप्शनमध्ये काय दिलंय, मायक्रोप्रोसेसर 8085 requires +5 V supply for its operation. Microprocessor 8085 requires +5 V supply for its operation. Okay, and it is connected to the VCC, and the ground as a reference is connected to the VSS. त्यानंतर बघा, what about the description about the X1 and X2 pin. The X1 and X2 pins are used to connect the external crystal oscillator. बघा इथे एक क्रिस्टल ऑसिलेटर कनेक्ट करण्यासाठी ह्या 2 पिन्सचा यूज केला जातो. द इंटरनल क्लॉक जनरेटर डिवाइड्स द ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी बाय 2. देअरफॉर टू ऑपरेट अ सिस्टम ऑफ 3 मेगाहर्ट्ज अ क्रिस्टल ट्यून्ड हॅव्हिंग अ फ्रिक्वेन्सी ऑफ 6 मेगाहर्ट्ज इज रिक्वायर्ड. हा पण टॉपिक फार महत्वाचा आहे, एक्झाम मध्ये वगैरे विचारतात. काय आहे टॉपिक? काय झालं मॅडम? चालू आहे मॅडम, 5 मिनिटामध्ये हे करतो. चालेल मॅडम. हा मॅडम चालेल. बघा इकडे काय सांगतोय मी, हा टॉपिक सुद्धा इम्पॉर्टंट आहे. मला वाटतं आता जी MCQ एक्झाम झाली होती ना मागच्या वर्षी, मायक्रो प्रोसेसर मायक्रो कंट्रोलरची वगैरे, तर त्याच्यामध्ये बहुतेक हा प्रश्न मला असं ऐकण्यात आला एका विद्यार्थ्याकडून की सर अशा प्रकारे काहीतरी एक क्वेश्चन विचारलेला होता त्याच्यामध्ये MCQ एक्झाममध्ये. काय होता बघा प्रश्न, म्हणजे जो एक्सटर्नल ऑसिलेटर आहे तो किती फ्रिक्वेन्सीचा आहे. आता ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी त्या दिवशी आपण फीचर्समध्ये बघितला होता. मायक्रो प्रोसेसर 8085 ची ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी किती आहे? 3 मेगाहर्ट्ज आहे. ठीक आहे. आणि मायक्रो प्रोसेसरमध्ये एक इंटरनल क्लॉक जनरेटर आहे, आणि तो इंटरनल क्लॉक जनरेटर काय करतो, त्या क्रिस्टल फ्रिक्वेन्सीला 2 ने डिवाइड करतो. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला एक असा एक क्रिस्टल कनेक्ट करायचा आहे ज्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 6 मेगाहर्ट्ज. ठीक आहे. आता काही पॉईंट्स लक्षात घ्या, तुम्हाला आता या लेवलला डिटेलमध्ये एक्सप्लेन करता येणार नाही तुम्हाला, पण जसं पुढे आपण हे करू, पुढे जास्त डीपमध्ये जाऊ, तर त्या ठिकाणी मी आणखीन डेप्थमध्ये हे तुम्हाला सांगेल. ठीक आहे. आता हे कुठे सांगत असतो जनरली, हा जो टॉपिक आहे हा मी ज्यावेळेस ते टायमिंग अँड कंट्रोल रिलेटेड हे येतात, ऑपरेशन्स येतात, त्यामध्ये मी सांगत असतो. ते डिले रिलेटेड जे प्रोग्राम्स वगैरे येतात ना, तर त्या डिले रिलेटेड प्रोग्राम्समध्ये हे पॉईंट मी जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन करत असतो तिथे. किंवा मेमरी ज्यावेळेस आपण इंटरफेसिंग वगैरे शिकतो त्याच्यामध्ये सुद्धा हे पॉईंट्स त्याच्यामध्ये करत असतो डेटा ट्रान्सफरमध्ये. तर मेमरी इंटरफेसिंगच्या नंतर DMA म्हणजे डायरेक्ट मेमरी ऍक्सेस नावाची एक डेटा ट्रान्सफर स्कीम आहे, तर त्यामध्ये हे जास्त डिटेलमध्ये मी सांगत असतो. सध्या एंट्री लेवलला लक्षात ठेवा की आपण एक्सटर्नल जे ऑसिलेटर कनेक्ट करतो तो किती फ्रिक्वेन्सीचा असतो? 6 मेगाहर्ट्ज फ्रिक्वेन्सीचा असतो. आणि मायक्रो प्रोसेसरची ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी किती आहे? ती आहे 3 मेगाहर्ट्ज. असं डिफरन्स काय येत आहे? कारण मायक्रो प्रोसेसरमध्ये इंटरनल क्लॉक जनरेटर आहे आणि तो क्रिस्टल फ्रिक्वेन्सीला कितीने डिवाइड करत असतो? 2 ने डिवाइड करत असतो. ठीक आहे. सध्या हे लक्षात ठेवा. मग ते DMA मध्ये आणि त्या याच्यामध्ये त्या दुसऱ्या 1-2 टॉपिक्समध्ये मी हे डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल. त्यामध्ये डिले जनरेशनच्या प्रोग्राम्समध्ये, त्यानंतर डायरेक्ट मेमरी ऍक्सेस, ह्या 1-2 टॉपिक्समध्ये तिथे डिटेलमध्ये डिस्कस करेल इथे मी. तर हे पॉईंट्स याच्यामध्ये लक्षात ठेवायचे. तर किती एक तुम्हाला आता समजा मायक्रो प्रोसेसर 8085 रिलेटेड तुम्हाला एक सर्किट तयार करायचं आहे, आणि त्या ठिकाणी मग तुम्हाला किती फ्रिक्वेन्सीचा क्रिस्टल ऑसिलेटर तुम्हाला परचेस करावं लागेल, तर त्याचा आन्सर आहे 6 मेगाहर्ट्जचा. 6 मेगाहर्ट्जचा का? कारण 8085 ची ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी आहे 3 मेगाहर्ट्जची. त्यामुळे तो त्या एक्सटर्नल 6 मेगाहर्ट्जला तो काय करतो? इंटरनली 2 ने डिवाइड करतो. इंटरनली 2 ने डिवाइड केलं म्हणजे आता हे डिवाइड कसं होतं तेही सांगेल मी तुम्हाला त्याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे राहते किती फ्रिक्वेन्सी? 3 मेगाहर्ट्ज, जी की ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी आहे 8085 ची. ठीक आहे. तर डेटा ऍड्रेस बस वगैरे हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघू. सध्या अटेंडन्स घेतो मी. लेफ्ट करू नका कोणीही, आणखीन अटेंडन्स घेतली नाहीये मी.